आजकाल सगळ्यांनाच सगळ्या गोष्टींमध्ये फॅन्सी, स्टँडर्ड हवं असतं. खाणं असो, कपडे असो किंवा लाईफस्टाईल सगळं काही हेवी आणि दिखाऊ असावं असं वाटतं. पण कधी-कधी खरी शांती ही साधेपणातच असते. आजकाल आपण बाहेरून कितीतरी वेगवेगळे पदार्थ ऑर्डर करतो. कधी पिझ्झा, कधी बिर्याणी, कधी काहीतरी वेगळं. पण खरं सांगायचं तर जी खरी चव असते ना, ती नेहमीच्या घरच्या साध्या जेवणातच असते. ना जास्त कोणते मसाले, नाही कोणते जास्त वाटण, फक्त साधं, घरगुती, मनाला समाधान देणारं जेवण. म्हणूनच आज मी बनवणार आहे अगदी साधं घरचं जेवण, वरण आणि अगदी सोप्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगा आणि मटार फ्राय करणार आहोत. शेवग्याच्या शेंगा आणि मटारची आजची जी रेसिपी करणार आहे ती अगदी सोपी आहे. नाही कोणते जास्त वाटण, मसाले, अगदी सोप्या पद्धतीने करणार आहे, पण खूप चवीला भारी बनून तयार होते. तर चला आज दोन्ही रेसिपीला सुरुवात करूया. मी नेहमी मिक्स डाळीचं वरणच करते, कारण मिक्स डाळीचं वरण खरंच चवीला खूप भारी लागतं. इथे मुगाची डाळ आणि तुरीची डाळ घेतलेली आहे आणि त्यानंतर मग इथे टोमॅटो आणि 2 मिरच्या घालणार आहे. डाळ तुम्हाला जितकी तिखट हवी आहे त्याप्रमाणे त्यामध्ये मिरच्या घालायच्या आहेत आणि मी कधीही डाळीमध्ये लाल तिखट घालत नाही. जो काही तिखटपणा असेल तो मिरचीचंच असतं आणि इथे एक मोठा असा टोमॅटो घातलेला आहे आणि मिरचीसुद्धा इथे मोठ्या मिरच्या आहेत म्हणून 2 घातलेल्या आहेत. जर लहान असते तर मग 3-4 घातले असते. त्यानंतर मग ह्यामध्ये पाणी घालणार आहे. पाणी जास्त घालायचं नाही, जितकं गरजेचं आहे तितकंच घालायचं आहे आणि त्यानंतर छान कुकर लावून घ्यायचं आणि मग गॅसवरती ते डाळ शिजवायला ठेवून द्यायचं आहे. आता कुकरच्या 2-3 शिट्ट्या काढून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आता बाकीची तयारी करून घेणार आहे. फ्रीजमधून शेवग्याच्या शेंगा काढून घेतलेल्या आहे. जेव्हा शेवग्याच्या शेंगा आणल्या तेव्हाच हे असं कट करून ठेवलेले डब्यामध्ये आणि कट करून व्यवस्थित डब्यामध्ये ठेवले ना का व्यवस्थित हे शेंगा राहतात. आणि त्यानंतर इथे शेंगा घेतलेले आहेत, सालं पण सोलून वगैरे ठेवलेले आणि त्यासोबतच इथे मटारसुद्धा घेतलेले आहे. मटार असेल तर घाला, नसेल तर मग तुम्ही नुसत्या शेवग्याच्या शेंगासुद्धा फ्राय करू शकतात. आणि दुसरीकडे कुकरच्या शिट्ट्यासुद्धा चालू झालेल्या आहेत. 2-3 शिट्ट्या आल्या का मग कुकर बंद करून घेणार आहे आणि इथे शेवग्याच्या शेंगा आणि मटार हे स्वच्छ धुवून घेणार आहे. आणि त्यानंतर इथे शेवग्याच्या शेंगा आहेत त्याला असे एकाचे 2 भाग करून घ्यायचे आहे. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकतात. कारण एकाचे 2 भाग केले का मसाले छान लागले जातात. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर तुम्ही असेही करू शकतात. पण शेवग्याच्या 2 शेंगा केल्या की ते पटकन शिजलेही जातात, जास्त वेळ लागत नाही आहे. तर मी अशाच पद्धतीने सर्व शेवग्याच्या शेंगा असे 2 तुकड्यामध्ये कट करून घेणार आहे आणि त्यानंतर मग मटार आणि शेवग्याच्या शेंगा एकत्र करून घेणार आहे. आणि आज आपण शेवग्याच्या शेंगा फ्राय करताना त्यामध्ये कोणतेही वाटण घालणार नाहीये. फक्त घरची मसाले घालणार आहे, जसे की मीठ, हळद, घरगुती मसाला, काश्मीरी मसाला आणि घरी कोणताही गरम मसाला असेल ना तो घाला. आणि इथे माझ्याकडे व्हेज गरम मसाला आहे, तोच मी ह्यामध्ये घालणार आहे. आणि त्यासोबतच ह्यामध्ये थोडंसं तेलसुद्धा घालायचं आहे. जर तुम्हाला ह्यासोबत वाटण घालायचं असेल तर तुम्ही लसूण, मिरची, आलं याचं वाटण घालू शकतात. पण एकदा तुम्ही वाटण न घालताना हे शेवग्याच्या शेंगा आणि मटार फ्राय करून बघा, खूप चवीला भारी लागतं. त्यानंतर ह्यामध्ये तेल घातल्यानंतर ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व शेवग्याच्या शेंगाला छान असे मसाले लावून घ्यायचे. तुम्ही इथे पाहू शकता की अशा पद्धतीने शेवग्याच्या शेंगाला सर्व बाजूने मसाले छान लागले गेले पाहिजे. आणि त्यानंतर मग हे एक 5-10 मिनिटासाठी छान असे मॅरिनेट करायला ठेवा. वेळ नसेल तर लगेच फ्राय करायला घेतलात तरी पण चालेल. त्यानंतर इथे मी 5 मिनिटं त्याला छान असं ठेवलं आणि इथे एकीकडे जे डाळ ठेवले ते सुद्धा झालेले ते दुसऱ्या गॅसवरती ठेवून घेतलं आणि त्यानंतर मग गॅसवरती तवा ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये तेल घालणार आहे. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यानंतर जे 5 मिनिटं झालेले शेवग्याच्या शेंगाला सर्व मसाले लावून ते तेलामध्ये घालून घेणार आहोत आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सोपी रेसिपी आहे, झटपट होते आणि वेळसुद्धा लागत नाही. आणि जेव्हा पण कधी आपल्याला समजत नाही की काय बनवावं, तेव्हा हे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतात. आणि या पद्धतीने तुम्ही जर बनवाल ना तर 2 घास तर जास्तच जातील. तर चला, इथे हे व्यवस्थित सगळं मिक्स करून झालेलं आहे आणि त्यानंतर मग त्यावरती झाकण झाकून त्यावरती वाफे करतात त्यावर थोडंसं पाणी ठेवायचं आहे, म्हणजे शेवग्याच्या शेंगा चांगले लवकर शिजले जातात. आणि दुसरीकडे कुकरमध्ये डाळ शिजवायला ठेवलेलं ते सुद्धा कुकर थंड झालेले आहेत. चला पाहूया की डाळ व्यवस्थित शिजलेली आहे की नाही. तुम्ही इथे पाहू शकतात की जेव्हा पण तुम्ही वरण करणार असेल ना तर अशा पद्धतीनेच डाळ ही शिजवून घ्यायची. आणि डाळ जास्त शिजली गेली का मग त्या वरणाला जास्त चवसुद्धा येत नाही. म्हणून अशाच पद्धतीने डाळ आहे ती शिजवून घ्यायची आहे. आणि त्यानंतर मग इथे
2-3 मिनिटं झाल्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे वाफेवरती पाणी ठेवलेलं ना ते त्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे शेवग्याच्या शेंगा आणि मटार शिजायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आहे. त्यानंतर इथे मी लसूणसुद्धा सोलून घेणार आहे. डाळीच्या फोडणीकरता इथे लसूण सोलून घेणार आहे. आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला, कमेंट पण करा आणि शेअरसुद्धा करत चला. त्यानंतर इथे लसूण सोलून झालेलं आहे आणि त्याचं छान असं वाटण करून घेणार आहे. आणि या वाटणामध्ये काही दुसरं घालणार नाही आहे, फक्त लसूण आहे तेच ठेचून घेणार आहे. कारण मिरच्या आहेत ते आधीच डाळीमध्ये टाकलेले आहेत आणि जिरं आहे ते फोडणीमध्ये टाकणारच आहे. तर परत इथे एकदा शेवग्याच्या शेंगा उघडून बघायचं. परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं. आता दुसरीकडे वरणाला खमंग फोडणी देऊयात. त्यासाठी पातेलं गॅसवरती ठेवलं, त्यामध्ये तेल घालणार. तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं, कारण तेव्हाच ती खमंग फोडणी बसते. त्यानंतर ह्यामध्ये मोहरी घालणार आहे. छान मोहरी तडतडून द्यायची आणि त्यानंतर मग ह्यामध्ये जिरं घालणार आहे आणि त्यासोबतच त्यामध्ये कढीपत्ता घालणार आहे. आणि डाळीला कधी पण फोडणी देणार असेल ना, की त्यामध्ये मोहरी, जिरं आणि कढीपत्ता हे तर पाहिजेच. आणि त्यासोबतच ह्यामध्ये जे लसूण ठेचून घेतलं ना, भरपूर असं लसूण ठेचून घालायचं, म्हणजे फोडणी खूप खमंग बसते. आणि त्यानंतर मग हे छान असं परतून घ्यायचं. कढीपत्ता, लसूण याचा थोडासा रंग हा बदलला पाहिजे, तरच ती खमंग फोडणी अशी बसते. आणि हे जेव्हा परतून घेत असतो ना, तेव्हा मस्त लसणाचा, कढीपत्त्याचा, मोहरी, जिरं याचा वास यायला लागला की समजायचं खमंग फोडणी ही झालेली आहे. आणि त्यानंतर मग ह्यामध्ये मीठ आणि हळद आहे ते घालणार आहे. आणि मी कधी पण डाळ बनवताना हळद आहे ती अशी फोडणीवरच घालते, कारण आधीच जर कुकरमध्ये डाळ शिजवताना घातली की कुकर पण खराब होतो आणि समोर ज्या टाईल्स असतात ना त्या पण खराब होतो आणि आपला गॅस पण खराब होतो. आणि त्यानंतर हळद मीठ टाकून झाल्यानंतर जी डाळ शिजवून घेतली आहे ती त्यामध्ये घालणार आहे आणि परत एकदा ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला ह्यामध्ये लाल तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकतात, पण जेव्हा मला तिखट डाळ बनवायची असते ना तेव्हा मी थोडंसं त्यामध्ये लाल तिखट घालते, नाहीतर मग अशीच मी डाळ बनवते. आणि त्यानंतर मग डाळीमध्ये जितकं थोडंसं पाणी पाहिजे त्याप्रमाणे मी ह्यामध्ये पाणी घालून घेतलं. डाळ जास्त पातळ किंवा जास्त डाळ जाडसुद्धा करायची नाही, मिडियमच ठेवायची, म्हणजे चवसुद्धा भारी लागते. आणि त्यानंतर इथे पाणी घातल्यानंतर छान अशी एक उकळ काढून घ्यायची आहे. बरेच जण डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर एक अशी उकळ काढून घेत नाही, पण उकळ काढायचीच आहे डाळ शिजलेली असली तरी पण. त्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही ते पाहू शकतात की डाळीला खूप छान असा हा रंग आणि दिसायला पण खूप भारी दिसते आणि तितकीच ती चवीला पण छान बनून तयार होते. आणि त्यानंतर दुसरीकडे जे शेवग्याच्या शेंगा फ्राय करायला ठेवल्या आहेत ते सुद्धा इथे ना छान शिजलेले आहेत. इथे तुम्ही पाहू शकतात मटार आणि शेवग्याच्या शेंगा छान शिजलेल्या आहेत आणि ह्यालासुद्धा जास्त वेळ लागत नाही आहे. आणि त्यानंतर मग डाळीमध्ये भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे. आणि डाळीमध्ये हिरवी कोथिंबीर घातली नाही तर मग पाहिजे तशी चव येत नाही, म्हणून भरभरून अशी हिरवी कोथिंबीर घालायची. आणि इथे आपली झटपट असं हे वरण बनून तयार झालेलं आहे. आणि तुम्ही इथे पाहू शकतात किती टेस्टी अशी ही वरण बनून तयार झालेलं आहे. आणि तुम्हीसुद्धा अशाच पद्धतीने वरण बनवतात का हे नक्की कमेंट करून सांगा. वरण बनवणं ही खूप सोपी रेसिपी आहे, पण सगळेजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. तुम्हीसुद्धा ह्याच पद्धतीने बनवत असेल तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि इथे शेवग्याच्या शेंगासुद्धा छान फ्राय झालेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकतात. आणि खरंच सांगते, एकदा तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने शेवगा फ्राय करून बघाच. एकदा जर तुम्ही केलात ना का नेहमी तुम्ही शेवगा फ्राय करून खाणारच. आणि चला इथे आपली दोन्ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. आणि तुम्हाला ह्यामध्ये जर वरून थोडंसं लिंबाचा रस घालायचं असेल तेही तुम्ही घालू शकतात, पण मी ह्यामध्ये घालणार नाही, कारण ही अगदी अशी साधी पण ही भाजी खूप छान लागते. त्यानंतर हे सर्व छान मिक्स करून झाल्यानंतर हिरवी कोथिंबीर घालणार आहे. तर चला इथे दोन्ही रेसिपी तयार झालेली आहे. घरचं वरण आणि घरच्या पद्धतीने अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली शेवग्याच्या शेंगा. आणि दोन्ही रेसिपी झटपट होणार आहे, एक 15-20 मिनिटामध्ये बनवून तयार होते. गरम गरम वरण त्यासोबत भात आणि शेवग्याच्या शेंगा फ्राय, खरंच हे कॉम्बिनेशन खूप छान आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करा. आणि असं हे साधं जेवण ना मनाला खूप समाधान देऊन जातं. आणि तुम्हाला आजच्या दोन्ही रेसिपी आवडल्या असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा घरगुती रेसिपीसाठी आपल्या पेजला नक्कीच फॉलो करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीमध्ये.